खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल. दिशा प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. प्रकरणाशी संबंध नसल्याचं केलं स्पष्ट. तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, कोर्टात बोलू, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. पार्टीच्या वेळी दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे. सतीश सालियन यांच्या वकिलांचा मोठा दावा. आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तींचे अनेक वर्षांपासून संबंध असल्याचाही आरोप. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 50 आरोपी निश्चित. फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा. तर लखनौच्या कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी असीम अलीचा हात असल्याचा पोलिसांना संशय. नागपुरातील राड्याच्या आधीचा सीसीटीव्ही समोर. काही तरुणांकडून रेकी करत असतानाचा व्हिडिओ समोर. शिवराय यांच्या पुतळ्याकडे पाहणी करताना सीसीटीव्हीत कैद. सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरल. तपास सुरू. प्रशांत कोरेटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. आज होणार तातडीची सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरेटकरकडून हायकोर्टात आव्हान. विधान परिषदेत नव्याने सुधारित माथाडी विधेयक मंजूर. संयुक्त चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्याची विरोधकांची मागणी. तर बैठक घेऊन विरोधकांच्या आक्षेपांचं निराकरण करण्याचं आश्वासन मंत्र्यांचं. पुण्याच्या हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण. चालकानंच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न. 4घांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा. सीसीटीव्ही समोर. छत्तीसगडमध्ये 2 वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवाद्यांना कंठस्नान. बिजापूरमध्ये 18, नारायणपूरमध्ये 4 नक्षली ठार. पोलीस दलातील 1 जवान शहीद. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. तर सीबीएसई अभ्यासक्रमातही मराठी विषय बंधनकारक असणार. आयपीएलमध्ये चेंडूच्या लगाकीसाठी लाळेचा वापर करण्यास बीसीसीआयची परवानगी. कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वीची बंदी हटवली. वेगवान गोलंदाजांना होणार फायदा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.